या पृथ्वीच्या पाठीवर हजारो राजे झाले असते, त्यांचे हजारो राज्याभिषेक देखील झाले असते, पण 350 वर्षांनंतर देखील शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. तो माझ्या राजाचा राजा आणि तो असा जगातला एकमेव राज्याभिषेक आहे. 5 जून 1674 शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले. हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता, कारण या एका दिवसाने भारताचं, महाराष्ट्राचं चित्र कायमचं पलटून टाकलं. आज या राज्याभिषेकाबद्दल फक्त ऐकलं तरी अंगावर शहारा येतो. ज्या लोकांनी हा राज्याभिषेक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला, त्यांच्या भावना काय असतील याचा विचारच केलेला बरा. हजारो लोक या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित होते, पण त्यापैकी एक व्यक्तीनं मात्र राज्याभिषेकाचा तो प्रसंग, त्यांच्या अगोदर आणि त्यांच्या नंतरच्या घटना हुबेहूब आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत. ती व्यक्ती म्हणजे मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेनरी ऑक्झेंडर. राज्याभिषेकापूर्वी बरेच दिवस म्हणजे 13 मे 1674 लाच मुंबईहून रायगडाकडे जाण्यासाठी निघाला. तेव्हा राज्याभिषेकानंतर जवळजवळ 1 आठवडा तो रायगडावर होता. या एका महिन्याच्या काळामध्ये रायगडावर घडलेल्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख त्यांनी आपल्या डायरीमध्ये केला आहे. राज्याभिषेकाबद्दल अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आहेत, त्या आपण अगदी त्याच्याच शब्दात आज ऐकणार आहोत. हेनरी ऑक्झेंडर हा काही फक्त विकासाच्या कार्यक्रमांसाठी आलेला नव्हता, तर त्याला मुंबईकर, इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये राजकीय आणि व्यापारी प्रकारच्या वाटाघाटी देखील करायच्या होत्या. त्याला शिवाजी महाराजांची मान्यता देखील घ्यायची होती. 13 मे 1674 ला हेनरी लिहितो, जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मायकल या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी आज मुंबईहून निघालो. रात्री 9च्या सुमारास पोर्तुगीज चौल या गावात पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या भीतीने या गावाच्या वेशी संध्याकाळी लगेच बंद होतात. त्यामुळे ही रात्र आम्हाला गावाबाहेरील सेंट ॲव्हेस्टन चर्च मध्ये काढावी लागली. पुढे 19 मे 1674 ला तो लिहितो, आज आम्ही रायगडाच्या दिशेने प्रवास चालू केला आणि रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचड या गावी पोहोचलो. तेथे गेल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आहेत. शिवाजी महाराज परत येईपर्यंत आम्हाला रायगडावर चढण्याची परवानगी नाकारण्यात आली. 21 आणि 22 मे 1674 ला हेनरी लिहितो, आज आम्ही राजे पंडितांची भेट घेतली. आम्हाला समजले की महाराज प्रतापगडावर परत आले आहेत, त्यामुळे आम्हाला रायरीचा किल्ल्यावर जाण्याची परवानगी देण्यात आली. महाराजांनी किल्ल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली होती. दुपारी 3 वाजता आम्ही पाचड सोडली, तर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गडावर पोहोचलो. अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्याच्या कलात्मकतेपेक्षा त्याच्या भक्कमतेवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. या लाभलेल्या निसर्गामुळे हा किल्ला अजूनच भक्कम बनला आहे. गडावरील कुणीतरी फितूर सामील असल्याशिवाय हा किल्ला कुणालाही जिंकता येणार नाही. गडावरील आमचे निवासस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून 1 मैल अंतरावर होते. खाण्याची गैरसोय आणि कडक ऊन यामुळे घरी आल्यानंतर हायसे वाटले. 26 मे 1674 रोजी हेनरी लिहितो, आज निराजी पंडित यांच्या मदतीने आम्ही राजांची भेट घेतली. आपल्या राज्याभिषेक संबंधित 4 लग्न आणि इतर गोष्टींमध्ये गुंतलेले असतानाही त्यांनी आम्हाला भेट दिली. कंपनीने शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी राजा या दोघांसाठी पाठवलेला नजराना मी त्यांना सादर केला. शिवाजी राजांनी तो आदरपूर्वक स्वीकारला व म्हणाले, आता तह झाला आहे, तेव्हा तुम्ही खुशाल बिंदोक व्यापार करा. यावर पर्शिया आणि इतर राज्यांत मिळणाऱ्या सवलती या राज्यात देखील मिळाव्या अशी विनंती मी त्यांना केली. यावर मोरोपंतांना हवाला देऊन मोरोपंतांशी चर्चा करून स्वतः पूर्ण करून घ्या असे सांगून महाराज व त्यांचा पुत्र दोघे उठून महालात निघून गेले. यावेळी मी शिवाजी राजांना मुंबईहून आणलेली तलवार खुर्ची देखील भेट दिली. 29 मे 1674 ला हेनरी लिहितो, आज हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे महाराजांची तुलना करण्यात आली. त्यासाठी 16,000 इतके द्रव्य लागले. यामध्ये काही आणखी हजारांची भर घालून हे द्रव्य राज्याभिषेकानंतर ब्राह्मणांमध्ये वाटण्यात येणार आहे. हे आजूबाजूच्या प्रदेशातून राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी येथे एकत्र आले आहेत. यानंतर महत्वाचा उल्लेख येतो तो 5 जून 1674 ला. या दिवशी हेनरी लिहितो, आज निराजी पंडितांनी माझ्यापर्यंत संदेश पाठवला की उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान राजे शिवाजी सिंहासनावर आरूढ होणार आहेत
आणि मी तेथे स्वतः उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केल्यास त्यांना आनंदच होईल. राजासमोर मोकळ्या हाताने राहणे बरे नाही दिसणार. त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा नजराना देखील मी तयार ठेवला. मी मिराजी पंडित यांना संदेश दिला की मी उद्या ठेवलेल्या वेळेत दरबारात हजर राहील. पाहू की 6 जून 1674 म्हणजे प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या दिवशी हेनरी काय लिहितो. तर त्या दिवशी हेनरी लिहितो, सकाळी 7 ते 8च्या सुमारास मी राजाच्या दरबारात हजर झालो आणि पाहिलं की महाराज एका भव्य अशा सुंदर सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि सर्व महत्वाचे सरदार अत्यंत उच्च पोशाखामध्ये दोन्ही बाजूला उभे आहेत. त्यांचा मुलगा संभाजी राजा, मोरोपंत आणि इतर ब्राह्मण सरदार सिंहासनाच्या बाजूला उंचवट्यावर बसले आहेत. बाकी सैन्यातील अधिकारी देखील अत्यंत उर्मीने उभे होते. मी काही अंतरावरून महाराजांना मुजरा केला आणि नारायण शेनवी या आमच्या दुभाषाने आमच्या वतीने हिऱ्याची अंगठी नजराना म्हणून महाराजांना सादर केली. त्यांनी आमच्याकडे पाहिले व मला सिंहासनाजवळ येण्याची आज्ञा केली. तेथे मी काही काळ काम केलं. तेव्हा मी पाहिलं की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भाल्याच्या टोकावर ध्वज आणि राजचिन्हे अत्यंत डौलाने मिरवताना दिसत होती. उजव्या हाताला 2 मोठ्या मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्व, पच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत घुमणारी सोन्याच्या तराजूची पडडी न्याय चिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो. तो 2 लहान लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे केलेले असून 2 सुंदर पांढरे घोडे सुंगरावून आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट होता, हे ध्यानात घेता हे पशु वर कुठून आले याचा मला विचारच करविला. हेनरी ऑक्झेंडन राज्याभिषेकाचं वर्णन या प्रकारे करून ठेवले. जसा राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होता, त्याने डोळ्यांनी पाहिलं होतं, तसाच आणखी एका व्यक्तीने हा राज्याभिषेक डोळ्यांनी पाहिला होता आणि त्याचं वर्णन पुढच्या काही वर्षांनंतर करून ठेवलं होतं. ती व्यक्ती म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद. आपल्या सभासद बखर नावाच्या महत्वाच्या ग्रंथात कृष्णाजी लिहितात, छत्र जडावाचे मोतिलग झालरींचे करुण मस्तकावर धरिले, छत्रपती असे नाव चालविले, कागदपत्री स्वस्तिश्री शकसिंह बसले. त्या दिवसापासून 50 सहस्त्र वैदिक ब्राह्मण मिळाले. या वेगळे तपोनिधी व तत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम, नाना जाती मिळाले. तितक्यात 4 मास भिष्टांना उलके चालविले. निरोप देत पात्र पाहून द्रव्य, भूषणे, अलंकारे व वस्त्रे अमर्याद दिली. गागा भट्ट अध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्ये दिली. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन झाली. अष्टप्रधान मंडळात लक्ष होऊन बक्षीस दर असममी. त्याखेरीज एक हत्ती, घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. याप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा, मराठा पातशाह छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. मराठा पातशाह छत्रपती झाला ही काही सामान्य गोष्ट नाही. या एका शेवटच्या ओळीत संपूर्ण राज्याभिषेकाचा मर्म, त्याचं महत्व, त्याचं इतिहासातील स्थान कृष्णाजी अनंत सभासदांनी अधोरेखित करून ठेवलेला आहे. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या हेनरी ऑक्झेंडनच्या नोंदी इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी या ग्रंथामध्ये संपादित केलेल्या आहेत. त्याचबरोबर सभासद यांनी केलेलं वर्णन सभासद बखर मध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.